पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असं म्हटलेलं आहे जयंत पाटलांनी। जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे आता संकेतच देण्यात आलेत। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी विधान केलंय, माझ्याकडे कोणतेही पद नाही। रोहित पवारांनी हे सूचक विधान सुद्धा केलेलं आहे। जयंत पाटील यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं आणि त्याच्यावर रोहित पवारांचं सुद्धा वक्तव्य। पक्ष पातळीवर बदल देखील काही होतील आज की तसं काही आहे? कारण की गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे काही खांदे पालट वगैरे या सगळ्या याच्यामध्ये। शेवटी हे सगळे निर्णय पदाधिकारी घेत असतात। आम्ही फक्त आमदार आहे, साधे कार्यकर्ते आहोत। आम्हाला कुठलेही पद नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बोलता येणार नाही। पण पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असल्यामुळे पवार साहेब बोलतील ती दिशा घेऊनच येत्या काळामध्ये आम्हाला काम करावं लागेल। आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। आम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहोत। तुकाराम महाराजांनी जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगितलेलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माथी हाणू काठी। आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे। करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही।